नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर. शेतकऱ्यांना दिवाळी पावली. हो मित्रांनो, राज्यातील 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, राज्यात विविध जिल्ह्यात माही सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी म्हणजे मित्रांनो 2-3 दिवसापूर्वी हा एक पूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकतात. माही सप्टेंबर 2025 मध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भात दिन क्रमांक 2 येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 3,258,56,47,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. तसेच मित्रांनो, या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही नुकसान भरपाई मंजूर झालेले जिल्हे पाहू शकतात. मित्रांनो, पहिला जिल्हा बघा, नागपूर जिल्ह्यातील 1,02,850 शेतकऱ्यांसाठी 112,37,00,000 रुपये मंजूर झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 93,895 शेतकऱ्यांसाठी 69,46,86,000 रुपये मंजूर झाले आहे. तर मित्रांनो, वर्धा जिल्ह्यातील 1,49,546 शेतकऱ्यांसाठी 142,40,11,000 रुपये मंजूर झाले आहे. तर मित्रांनो, भंडारा जिल्ह्यातील 18,953 शेतकऱ्यांसाठी 10,48,36,36,000 रुपये मंजूर झाले आहे. तर गोंदिया जिल्ह्यातील 6,398 शेतकऱ्यांसाठी 3,50,21,000 रुपये मंजूर झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील 5,326 शेतकऱ्यांसाठी 2,67,54,000 रुपये मंजूर झाले आहे. आणि मित्रांनो, अकोला जिल्ह्यातील 2,09,454 शेतकऱ्यांसाठी 162,95,34,000 रुपये मंजूर झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील 48,071 शेतकऱ्यांसाठी 38,04,51,000 रुपये मंजूर झाले आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील 2,21,384 शेतकऱ्यांसाठी 262,08,45,000 रुपये मंजूर झाले आहे. तसेच मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील 3,388 शेतकऱ्यांसाठी 2,49,05,000 रुपये मंजूर झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील 6,78,592 शेतकऱ्यांसाठी 772,36,45,000 रुपये मंजूर झाले आहे. तर पुणे जिल्ह्यातील 52,789 शेतकऱ्यांसाठी 34,42,87,000 रुपये मंजूर झाले आहे. तर सांगली जिल्ह्यातील 90,420 शेतकऱ्यांसाठी 142,35,00,000 रुपये मंजूर झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील 4,09,474 शेतकऱ्यांसाठी 317,15,77,000 रुपये मंजूर झाले आहे. तर धुळे जिल्ह्यातील 16,357 शेतकऱ्यांसाठी 10,22,97,000 रुपये मंजूर झाले आहे. तर मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यातील 931 शेतकऱ्यांसाठी 53,99,000 रुपये मंजूर झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील 3,25,359 शेतकऱ्यांसाठी 299,94,47,000 रुपये मंजूर झाले आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील 8,27,118 शेतकऱ्यांसाठी 846,96,89,000 रुपये मंजूर झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील 35,676 शेतकऱ्यांसाठी 8,37,65,000 रुपये मंजूर झाले आहे. पालघर जिल्ह्यातील 49,517 शेतकऱ्यांसाठी 14,42,07,000 रुपये मंजूर झाले आहे. रायगड जिल्ह्यातील 18,578 शेतकऱ्यांसाठी 5,09,09,000 रुपये मंजूर झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 1,153 शेतकऱ्यांसाठी 13,53,000 रुपये मंजूर झाले आहे. आणि मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 315 शेतकऱ्यांसाठी 8,29,000 रुपये मंजूर झाले आहे. तर मित्रांनो, असे एकत्रित राज्यातील या 23 जिल्ह्यातील 33,65,544 शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 32,58,56,47,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, ही नुकसान भरपाई या 23 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.